रेडी का? नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण नितळी गावात आलेलो आहोत, नितळीच्या शिवारात. आणि किती नंबर आहे गट जमीन? 280 का? गट नंबर 280 या जमिनीमध्ये लोंढे यांच्या जमिनीत आपण आलेलो आहोत. आणि या जमिनीमध्ये MSCBनं एक डेपी उभा केलेला आहे. रितसर त्या डेपीचं कनेक्शन जोडलेलं आहे, त्याची फीससुद्धा भरलेली आहे. पण 5 वर्षे ही डेपी चालू नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्याचा हाल होत आहे. आपण शेतकऱ्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं या शेतकऱ्याची MSCBचे अधिकारी हेळसांड करतात ते आपण त्यांना विचारूया. आपल्या सोबत आहे शेतकरी. कुठं बाबा, काय नाव तुमचं? संदीपान नामदेव लोंढे. संदीपान नामदेवराव लोंढे. किती दिवस झालं हे डेपी बसवलाय तुम्ही? 5 वर्ष. 5 वर्षे. ह्याची फीस भरली सगळी? पहिली भरली झाली. पहिली भरली. पहिल्याचं आता बिल भरलं, पुन्हा भरलं नाही. बर, पहिलं बिल भरल्यावर चालू केलं होतं का त्यांनी? नाही चालू करायला. चालू बिल भरून सुद्धा चालू केलं नाही? चाललं नाही. काय चालू करायला चाललंच नाही. मग तुम्ही अधिकाऱ्याला बोललो का पुन्हा? नाही, पोरगं गेलं तर मी नाही जायला. मग पोरग गेल्यावर काय म्हणले? काय म्हणले त्यालाच माहिती. मी बोल म्हणजे वारंवार ह्याचा पाठपुरावा करून सुद्धा हे डेपी चालू नाही. नाही. आणि डेपी चालू नसल्यामुळे तुम्हाला पाण्याचा काय प्रॉब्लेम? पाणी बोर आहे 2 तिकडं. बरं, त्याला पण वीज आहे का? आहे की त्याला हवी. वीज. मग या डेपो का बरं बंद आहे? ही चला झाला म्हणून बंद आहे. बरं, मग ह्याच्याकडे काय दुर्लक्ष केलं अधिकाऱ्यानं? न्याजावं म्हणते कोकणून बरं आहे तिकडं. कुठं? ऑफिसला. तुम्हीच नाही म्हणतात का? ती का बरं देत नाही? नाही देत. का बरं? काय पाहिजे आता, ही किंमत जी निघाली की माल तिथे हा सर्व करून गेली. पण ते आणून बसविला. बर. त्याला 10,000 रुपये भरले मी, हा जोडून गेले. मग आम्ही तर पावसाळा होता चालू, हा काहीच केलं नाही त्याला. पुन्हा जोडलं तर जळाला. म्हणजे 10,000 रुपये देऊन सुद्धा ते त्यांनी नाही भरला. भरलं नाही आणि डेपो चालू करून दिलं नाही. कुठे गेलता तुम्ही पैसे भरायला? पैसे भरला. हे तर ते गुत दळाला दिलं ते इथं. कोणता गुत्तेदार आहे? ते राजस्थानचा बर, राजस्थानचा गुत्तेदार आहे. आता कोण दुसरा अधिकारी आलता का ना मग इकडे? आहे. लाईनमॅन आला तर लाईनमॅन मला न्याजा उकरून मला तिकडे. लाईनमन कुठले? हे काय मग कसं कामेगावचा लाईनमन. बर, मग कामेगावला तुम्ही काय तुम्हाला न्या म्हणताय उचलून? ते का नेत नाही? नाही. कामेगावच्या हद्दीमध्ये आहे का ती? बर, मग आता तुम्ही कधी गेलता का ऑफिसला? आता नाही झालं. बरं, काय नाव आहे त्या अधिकाऱ्याचं? अधिकारी काय मला माहिती तेवढं. बर, कधी आले ते अधिकारी? ते लाईनमॅन आलं तर पण ते कनेक्शन तोडून केलं पाहिजे वरचं सगळं. लाईनमन आले आणि कलेक्शन तोडून गेले. हां. मग काय अडचण काय आहे त्यांना हे म्हणाले? आणि तुमची काय मागणी आहे आता? आता आमची मागणी नीट डीप करून द्यायचं असेल तर बरं, नाही तर आम्ही उचलून खाली ठेवणार. नीट करून दिला तर ठीक, नाही तर उचलून खाली ठेवणार. हां. मग खाली ठेवण्यापेक्षा ऑफिसला का घेऊन जात ना? हा पेशला काय नाही, कटाळा 2 झाला पदरून भाडं भरून. म्हणजे पदरून भाडं भरून नेल्यावर सुद्धा बरं. अधिकारी भरून देत नाहीत. भरून दिलं तर चलणार नाही. चलन झालाय. मग दुसरा चेंज का मागत नव्हतं तुम्ही? मागितलं होतं, नाही मिळली. शिल्लक नाही मिळली आमची. शिल्लक नाही. पैसे भरले भरून शिल्लक नाही. पैसे भरल्यावर देत नाहीत का शिल्लक? दिलं नाही. पुन्हा भरले नाहीत पैसे. नाही पुन्हा. बरं, नाव सांगा एकदा. मला उभं राहायला आहे ना. बर, नाव सांगा. संदीपान नामदेव लोंढे. संदीपान नामदेवराव लोंढे. हां. तुम्ही नितळीला राहतात आणि अधिकारी तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास करतात. जाणीवपूर्वक त्रास करतात का? बर, आणि तुमचा मुलगा कुठे आहे? मिलिटरीमध्ये. म्हणजे देशाची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या शेतात MSCBचे अधिकारी त्रास देतात म्हणा की, आहे ना? तर बघा ही कशी परिस्थिती आहे. अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देतात. आता मला सांगा बाबा, या असं जर शेतकऱ्याला त्रास दिला अधिकाऱ्याने तर शेतकऱ्यांनी काय करावं? काय करायचं? किद्दा फीस भरली डेपोची? पहिल्या चालू करायच्या आधी तर वर्षाचे बिल भरलं आम्ही. किती भरले? त्यांनी पोरानंच भरले 3,000 का 4,000. बर, आणि पुन्हा किती भरलं? पुन्हा भरलं नाही आपण. पुन्हा भरलं नाही. बरं, आता ही जी डेपी आहे ती स्वतंत्र तुम्ही घेतलाय का? स्वतंत्र त्यांची स्कीम निघालती भरण्याची. हा, सर्वे करून गेलती. बर, ते राजस्थानचा गुद्दार होता. बर.
ते किंमती ते नाव दिले दुसरे चालू आहे DP आमचा चालला आहे. म्हणजे स्कीम निघाला की तुम्ही शेतकऱ्याने अर्ज दिला का? नाही त्यांनीच लिहून नेलं इथलं हा गट नंबर हा आणि बसविला पण बर. आणून बसवताना 7,000 रुपये त्यांना दिले तिने. 7,000 दिलते का? आणि ही तर मोफत होती स्कीम. हां मोफत स्कीम असून 7,000 दिली होती. ते रावायपूर आल्यावर. हा 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 हा. म्हणजे अधिकाऱ्याने इथं पैसे घेतल्याशिवाय रोवून घेतलं नाही. हां अधिकारी आलाच नाही ते गुत्तेदार चालता येतं. म्हणजे गुत्तेदारानं 7,000 घेतले तुमच्याकडून हां आणि फीस 100% पुन्हा 3,000 हां म्हणजे 10,000 गेलंच की. 10,000 आणि तरी बी डिपो चालू झाला नाही. नाही जायचं. आणि पुन्हा पुन्हा भरा एकदा न्याला त्याला भरले 5,000 रुपये. बर हां पुन्हा चलना म्हणून भराय न्याला. हां भराय न्याल्यावर बी 5,000 भरले पुन्हा न्याला. तरी बी चालू नाही. पुन्हा नाही चालणार पण ते जीव चुडीला पुन्हा ती काय चोरी? ती चिमणी आहे घालायली हा ती जरा फुटली सगळी. फुटली आपणच आपल्या आपण फुटली. पेन्शन जोडायला नव्हतं आम्ही. मग बघाय बी आले नाही ते. हां आणि आता ह्याला किती वर्ष झाले? 5 वर्ष आहे. बघा 5-5 वर्षे अधिकारी शेतकऱ्याच्या शेतात उभा केलेला डेफी नादुरुस्त आहे, चालू होत नाही. पण शेतकऱ्याला फसवणूक मात्र होते. एक आम्ही काय केलं पुन्हा हे इथं मोटर चालू आमची ह्याच्यावर हं, शेतात चालतंय का बघायचं म्हणून जरा लोडेल त्या लईने लोडेल त्या हं, जोल वायर पुन्हा हं. 50 फूट केबल जाळलं पुन्हा त्यात. पुन्हा केबल जळाले. हां म्हणजे हे प्युअर डेपी जे आहे ते नादुरुस्तच आहे. नादुरुस्त असल्यामुळं शेतकऱ्याची हेळसांड होते आणि शेतकऱ्याचं बिल मात्र आयडियानं भरून घेतात. सांगताना सांगितलं ही शेतकऱ्यासाठी स्कीम आहे, मोफत स्कीम आहे. पण मोफत स्कीम आहे म्हणून बसवा आल्यानंतर 7,000 रुपये घेतले. राजस्थानचा गुत्तेदार आहे. राजस्थानचा गुत्तेदार हां म्हणजे बसवायला 7,000 घेतले हां आणि फीस म्हणून 3,000 घेतले. हां. एकूण 10,000 घेतले आणि पुन्हा चालला नाही म्हणल्यावर पुन्हा भरण्यासाठी घेऊन गेले. पुन्हा 5,000 भरले. 5,000 भरून बी पुन्हा चालू झाला नाही. म्हणजे घेऊन बी ह्यांनी जायचं, भरून बी ह्यांनी आणायचं बरोबर तर आता बघायचं ऑफिस आणि बसवायला ते अधिकारी आले की त्यांना पुन्हा अजून पैसे द्यायचे. पुन्हा नाही ते बस आमच्या गावातल्या बसवलं बरं गावातल्याने पैसे गावातल्याला काय दिलं का नाही? 1,000 रुपये. 1,000 रुपये. पण ते अधिकाऱ्याने बसविलं नाही सरकारी, पण खाजगी लोकांनी खाजगी बसविलं लोकांनी. तरी बी चालला नाही. हां बघा DPच काय चालू नाही म्हणायचं. डेपू चालूच नाही, नुसतंच बसविलंय बुजवणं. हं. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? आता काय म्हणणं नाही नीट करून देत असली बरं नाही तर काढून ठेवणार आम्ही भांगारला घालून टाकणार. बंगारला घालून टाकणार. काय करायचं दुसरं घ्यायचं म्हणून. कामेगावचे आहेत ना ही लोक काय अधिकारी. म्हणजे कामेगावच्या हद्दीमध्ये ही MSCB येते. हां आता पाठवलेलं जोडलंय त्याने. पाडुळेला जोडले. हं. मग पाडुळेला जोडल्यावर गेलतो का कधी? पाठवलेलं नाही झालं चला जायला घालायचं नाव काय जायचं म्हणलं उगाच बर बर बर. पैसे खर्च असून. ही 282 गट नंबर जमीन आहे का? तुमचं नाव? संदीपान नामदेव लोंढे. संदीपान नामदेव लोंढे यांच्या शेतामध्ये 282 गटामध्ये हा डेपो आहे. नादुरुस्त आहे की 2दा-3दा चालू करण्याचा प्रयत्न केला तरीही चालला नाही. आता हे जर चालू करून देत असेल तर द्या, अन्यथा आम्ही काढून भंगारला विकणार आहेत असा सज्जड दम एका 76-75 वर्षाच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. आणि या शेतकऱ्याची भावना अशी आहे की आम्ही रीतसर पैसे भरता तरीही डेपू तुम्ही भरून देत नाहीत. गुळणाच हाणला नाही कसलाच. हा गुळणाच हाणला नाही. गुळनाच हाणला नाही म्हणजे चालू झालं नाही. चालू न झाल्यामुळं बोरमध्ये पाणी झालं नाही, लाईटच आली नाही, अशी परिस्थिती आहे. तर संबंधित डेपू बसवणारी MSCB अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याची होत असणारी पिळवणूक थांबवावी. शेतकऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याची आम्ही विचारपूस करणार आहेत. नेमकं काय अडचणी आहेत आणि जर अडचणी असेल तर दूर करायचं काम अधिकाऱ्याचं आहे. आणि दूर होतच नसतील तर तुम्ही पैसे गोरगरिबाचे खाऊ नका, शेतकऱ्याचे खाऊ नका. स्कीम आहे म्हणून शेतकऱ्याला लुटायचं बंद करा. जर असं झालं तर तुमच्यावर योग्य ती कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही शेतकरी. आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तुमची चौकशी करणार. नेमकं काय आहे, कशामुळं बंद आहे आणि कशामुळं हे डेपो चालू नाही आणि तुम्ही लबाड बोलून शेतकऱ्याला स्कीम आहे म्हणून शेतकऱ्याला का लुटतात हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार. धन्यवाद.
नितळीकर. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हे चॅनल गोरगरीब आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभा आहे. बातम्या खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्या. निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद नितळीकर. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा.